संतोष देशमुख हत्यापासून बीड जिल्हा आणि मत्स्यजोग गाव हे कायमच चर्चेचा विषय बनला आहे। त्यातच आपल्याला 4 जानेवारीला झालेली बातमी समोर आली ती म्हणजे संतोष देशमुख यांच्या जवळच्या असलेल्या मित्राने अपहरण करण्यासाठी आरोपींना लोकेशन पाठवले। तर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले। त्यानंतर त्यांची क्रूरपणे हत्या झाली होती। हत्या झालेल्या दिवसापासून आरोपी 26 दिवस हे पोलिसांना गुंगारा देत होते। अखेर त्यांना पकडण्यात काल पोलिसांना यश आले आहे। तर संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगणारा सिद्धार्थ सोनवणे याला कल्याण मुंबईतून अटक करण्यात आली। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू सिद्धार्थ सोनवणे कसा पकडला गेला। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर देखील आरोपी सिद्धार्थ सोनवणे हा मत्स्यजोग या गावातच राहत होता। तसेच बीड मध्ये काही दिवसांपूर्वी जे आंदोलन झाले होते त्यात सुद्धा सिद्धार्थ सोनवणे हा सहभागी होता। स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार सिद्धार्थ हा संतोष देशमुख यांचा अगदी जवळचा होता। कुणाला संशय येऊ नये म्हणून तो आंदोलन आणि अंत्यविधीसाठी उपस्थित होता। पोलिसांनी या गोष्टीचा सखोल तपास केला व तपास दरम्यान पोलिसांच्या सिद्धार्थ सोनवणे यावर संशय आला आणि तपास दरम्यान एक गोष्ट पोलिसांच्या हाती लागली ती म्हणजे संतोष देशमुख यांचे लोकेशन त्यांच्या जवळच्या व्यक्तीने आरोपींना पाठवले असल्याची पोलिसांना खुणखुण लागली। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हे कोठे होते आणि कोठे जाणार आहेत याबाबतचे सर्व लोकेशन सिद्धार्थ सोनवणे या सुदर्शन घुले यांच्यासह इतर आरोपींना देत होते असं तपासात आले। त्यामुळे त्यांच्या देखील मागावर पोलीस होते। पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळताच सिद्धार्थ सोनवणे हा मुंबईला फरार झाला। त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर अधिक संशय आला। त्याने 5 वेळा सिम कार्ड बदलले असल्यामुळे पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रेस करण्यात अवघड जात होते। तरी देखील पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रेस करण्यात यश आले। तो कल्याणमध्ये एका उसाच्या गाड्यावर काम करत होता। या दरम्यान सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना न्यायालयात दाखल केले। या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात माहिती देताना सरपंच संतोष देशमुख यांची आरोपींनी केवळ खूनच नाही केले तर खून करताना तो एन्जॉय ही केला अशी धक्कादायक माहिती दिली आहे। मित्राने दिलेल्या टिपमुळे संतोष देशमुख यांचे प्राण गमवायला लागले हे खरं। तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।